नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा केडीएमसी महानगरपालिका पदभरती 2025 म्हणजेच काय कल्याण डोंबिवली महानगरपालिका पदभरती 2025। तर बघा या ठिकाणी आजच्या आपण भागामध्ये जे की सर्व पदांसाठी उपयुक्त असे बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी आपण आज घेऊन आले बघा, जे की गणित बुद्धिमत्तेच्या ठिकाणी असणार आहे। बघा या ठिकाणी बघा आपला आजचा भाग आहे बघा 3ऱ्या क्रमांकाचा। जर तुम्ही या अगोदर बघा 2 भाग जर अभ्यासला नसाल त्या 2 भागाची बघा या ठिकाणी आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आम्ही तुम्हाला लिंक प्रोव्हाइड या ठिकाणी करून टाकतो। अवश्य बघा मित्रांनो, ते जे 2 भाग आहेत बघा या ठिकाणी अवश्य अभ्यास घ्या, कारण मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने बघा अत्यंत म्हणजे महत्त्वाचे बघा या ठिकाणी या 2 भागामध्ये देखील प्रश्नसंच आम्ही इन्क्लूड केले आहेत। म्हणून काय करा, हे जे आपल्या मागील 2 भाग आहेत बघा अवश्य या ठिकाणी अभ्यास घ्या आणि नवीन वगैरे असाल सबस्क्राइब मात्र बघा या ठिकाणी आपल्या चॅनलला आताच तुम्ही करून घ्या। ओके, प्रश्न पहिला काय म्हणतो बघा, तर मालिका बघा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे। बघा ही मालिका पूर्ण करून या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ओके, तर बघा या ठिकाणी 9चा 10शी संबंध कसा, 10चा 13शी, 13चा 18शी, 18चा 25शी, 25चा प्रश्नचिन्हासोबत संबंध कसा आहे तेच बघा या ठिकाणी फक्त आपल्याला ओळखायचं। बघा आयोग या ठिकाणी कसंही काहीही करू शकतं, आपल्याला फक्त आणि फक्त ठिकाणी गोंधळवण्याचा प्रयत्न करतो की आयोग। ओके, जर तुम्ही या ठिकाणी गोंधळलात की समजा तुमची पोस्ट हुकली, ओके तर असू द्या। बघा या मित्रांनो 9 मध्ये फक्त आणि फक्त 1 प्लस केलं, बरं 1 प्लस केलं झालं किती 10। ओके, मग पुन्हा 1च्या नंतरच्या ठिकाणी विषम संख्या कोणती आहे बरं, 1च्या नंतरची 2 ही सम आहे। ओके, तर विषम संख्या 2च्या बाबतीत 3 आहे। ओके, मग पुन्हा 3 काय केलं, हे 3 या 10 मध्ये प्लस केलं, मग पुन्हा 10 आणि 3 किती झाले 13 या ठिकाणी आलं। ओके, मग पुन्हा काय केलं बघा या 13 मध्ये पुन्हा 3च्या बादची विषम संख्या घेतली, 3च्या बादची 4 सम आहे, 5 ही विषम आहे। ओके, तर 5 घेतली, पुन्हा या 13 मध्ये 5 प्लस केलं झाले किती 18 या ठिकाणी 18। ओके, मग पुन्हा काय केलं या 18 मध्ये 5च्या बादची विषम संख्या 6 ही समसंख्या आणि विषम संख्या 7। मग पुन्हा काय केलं 18 प्लस 7 या ठिकाणी 25 झालं। मग पुन्हा 25 मध्ये काय करा 7च्या बादची विषम संख्या 8 ही सम 9 या ठिकाणी विषम। ओके, जर केलं या ठिकाणी ओके मग या 9 मधले 5 घे इथं प्लस करा 30 झाले आणि वरचे 34 बघा, जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणाऱ्या बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, बघा मित्रांनो आपल्या या भरतीसाठी या ठिकाणी बघा आम्ही 2000 बघा 2000 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी महाठोकळा आम्ही या ठिकाणी बघा क्रिएट केलेला आहे। जर तुम्ही या ठिकाणी अद्याप आपला हा महाठोकळा जर खरेदी केला नसेल अवश्य बघा हा महाठोकळा आपला आत्ताच खरेदी करा आणि आत्ताच खरेदी करून आत्ताच्या आत्ता बघा या ठिकाणी तुम्ही अभ्यास या ठिकाणी चालू करा। ओके, आत्ताच्या आत्ता अभ्यास चालू करा। बघा तर महाठोकळ्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय भेटतं, TCS न बघा या ठिकाणी रिपीट केलेले PYQ, जे की बघा GK GS व करंट अफेअर्सचे बघा तुम्हाला या ठिकाणी प्रश्नसंच मिळवले जाते मित्रांनो, GK GS व करंट अफेअर्सचे बघा। तर बघा अवश्य बाय करा, बाय करण्यासाठी हा आपला क्रमांक आहे बघा 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केलीचे बघा स्क्रीनशॉट बघा तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाकायचे बघा। अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही तुम्हाला महाठोकळा हा तुमच्या या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करू। ओके, अवश्य बाय करा। ओके, तर दुसरा काय म्हणतो वुल्फ बघा WOLF हे शब्द FLOW फ्लो असे लिहिले तर 85 26 हे कसे लिहाल बघा मित्रांनो। या ठिकाणी केलं काय, काहीच केलं नाही बघा, थोडंसं शब्दांची बघा या ठिकाणी अदला बदल केले। ओके, शब्दांची अदला बदल अशा प्रश्नाच्या ठिकाणी तुम्ही गोंधळू नका। या ठिकाणी तुम्ही चुकला की मग तुमची पोस्ट बघा या ठिकाणी हुकण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात। काय करा डायरेक्ट बघा वुल्फ घेतला WOLF या ठिकाणी घेतलं, पुन्हा काय केलं आता या F पासून सुरू केलं, बरं F हे L हे O पुन्हा हे W या प्रकारे केलंय। तर सरळ सरळ हे काय करा हे 85 आणि 26 जसे घेऊन टाका। आता हे 6 पहिले घ्या, पुन्हा 2 घ्या, नंतर 8 घ्या आणि 8च्या बाद 5 घ्या की 62 58 या ठिकाणी आहे का पर्यायामध्ये तपासा बघा 62 आणि 58 आहे बघा या ठिकाणी क्रमांक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणाऱ्या बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, तिसरा अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला बघा। बुद्धिमत्तेमध्ये मित्रांनो या ठिकाणी आयोग तुम्हाला या ठिकाणी गोंधळवण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणून बघा या ठिकाणी काय करा
गोंधळू नका. जेवढं काही बघा आपण या ठिकाणी बघा या व्हिडिओमध्ये प्रश्नसंच घेतो त्या प्रकारचे प्रश्न बघा तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करत चला. म्हणजे काय, तुम्ही जर समजा या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही जवळपास 5 बार या ठिकाणी रिव्हिजन केलं तर ते प्रश्न बघा तुम्हाला या ठिकाणी सोडवण्यासाठी मित्रांनो अत्यंत म्हणजे अत्यंत बघा या ठिकाणी सोपा होतो. म्हणून काय करा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी प्रत्येक प्रश्नात बार बार रिव्हिजन मात्र करत चला. ओके. तर BEG चा संबंध 4, 7, 9शी आहे. तर DIA चा संबंध कशाशी? ओके. तर DIA चा संबंध बरोबर या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. तर काहीच केलं नाही बघा दुसरं तिसरं. तुम्ही काय करा बघा, एक काम करा. ओके. तर A बघा, ए ते मित्रांनो बघा झडपर्यंत जेवढे काय बघा या ठिकाणी वर्णमाले मित्रांनो या ठिकाणी वर्ण आहेत बघा अल्फाबेट ए पासून ते झडपर्यंत कोणता वर्ण कितव्या क्रमांकावर येतो हे तुम्ही पाठांतर करा. कसं, ए पहिला नंबर, बी दुसरा नंबर, सी तिसरा नंबर. बघा अशा प्रकारे एकूण 26 मित्रांनो हे सर्व काय बघा अल्फाबेट आहेत. हे 26 बघा. एम कोणत्या क्रमांकावर येतं, एन कोणत्या क्रमांकावर येतं बघा. एम जसं की या ठिकाणी 13व्या आणि एन 14व्या. अशा प्रकारे बघा तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून घ्या. ओके. म्हणजे तुम्हाला बघा या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी ABCD बघा परीक्षेच्या तेव्हा या ठिकाणी तुम्हाला लिहिण्याची काही या ठिकाणी गरज पडणार नाही. ओके. तर BE आणि G. ओके. तर या ठिकाणी लिहितो बघा मी BE आणि G चा संबंध कसा आहे? काही नाही बघा इंग्रजी वर्णमालेत मित्रांनो बी ही कितव्या क्रमांकावर आहे बघा, दुसऱ्या आहे. सरळ या दोनमध्ये दुसऱ्या दोन ॲड केले तर झाले किती, 4. ओके. या ठिकाणी 4 आलं. पुन्हा ई कितव्या क्रमांकावर आहे बघा, ई 5वी आहे. मग या 5 मध्ये +2 केलं मग झाले किती, 7. आणि जी कितवी आहे बघा, तर जी आहे बघा 7व्या. ओके. जी या ठिकाणी 7व्या क्रमांकावर आहे. मग याच्यामध्ये काय केलं, पुन्हा 2 प्लस केलं तर या ठिकाणी झालं किती, 9. म्हणजे किती, 479 बघा या ठिकाणी आपल्याला भेटलं. पुन्हा काय आहे, सरळ या ठिकाणी DIA आहे. ओके. DI आणि ए घ्या. आता डी कितव्या आहे बघा, 4था क्रमांक आहे डीचा. 4 मध्ये 2 + 6. पुन्हा आयचा कितवा आहे बघा, 9वा क्रमांक आहे बघा. एकदाशी तुम्ही तपासा, 9वा क्रमांक आयचा आहे. ओके. तर आय मध्ये जर 2 प्लस केलं झाले किती, 11. मग पुन्हा एचा क्रमांक पहिला आणि +2 किती, 3 जर केलं 6113 बघा या ठिकाणी आहे. काय तपासा, आहे बघा. जे की क्रमांक अ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा. जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं हे योग्य आन्सर असणार आहे. ओके. 4था, चैत्रचा संबंध वैशाखशी आहे. तर प्रश्नचिन्हाचा संबंध डिसेंबरशी कशा प्रकारे असेल या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आयोग तुम्हाला कसलाही प्रकारचा या ठिकाणी बघा बुद्धिमत्ते असो गणितामध्ये बहुतेक तर बघा तुम्हाला या ठिकाणी चॅप्टरच्या बाहेरचा प्रश्न घेऊ शकत नाही. परंतु जर बुद्धिमत्तेचा विषय असला, विचार करायचा म्हटलं तर तुम्हाला कसलाही प्रश्न या ठिकाणी टाकून या ठिकाणी तुम्हाला गोंधळवण्याचा प्रयत्न बघा आयोग बघा या ठिकाणी तुम्हाला करत असतं. पण बघा तुम्ही काय करा, शक्यतो तुमच्यापासून कसलाही बघा या ठिकाणी कोणताही भाग या ठिकाणी राहणार नाही बघा, याची तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी काळजी घ्या. ओके. तर मराठीमधले जेवढे काय बघा या ठिकाणी 12 महिन्यात बघा तुम्ही या ठिकाणी पाठांतर करणं बघा आता महत्त्वाचं आहे. ओके. तर चैत्राचा संबंध वैशाखशी, तर प्रश्नचिन्हाचा संबंध डिसेंबरशी. तर काय मित्रांनो, चैत्र बघा, चैत्र आणि वैशाख हे 2 आपले मराठी महिन्यात मित्रांनो बघा. तर चैत्र हा पहिला आहे. तर बघा चैत्र. ओके. तर चैत्राच्या मित्रांनो, चैत्र जो महिना बघा याच्या महिन्याच्या या पाठोपाठ येणारा महिना कोणता, तर वैशाख. ओके. वैशाख आहे. तर मित्रांनो या ठिकाणी म्हणजेच काय, तर वैशाखच्या अगोदरचा महिना चैत्र आहे. तर बघा या ठिकाणी डिसेंबरच्या अगोदरचा महिना कोणता असेल, तर जे की बघा आपला क्रमांक 2 नोव्हेंबर. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके. असू द्या. पुढे 5वा बघा वेळ. ओके. तर वेळेचा संबंध घड्याळाशी, तर दिशेचा संबंध प्रश्नचिन्हासोबत आहे. तर काय मित्रांनो, घड्याळ ही वेळ दाखवते. तर प्रश्नचिन्हासोबत काय, तर दिशा मित्रांनो आपण कोणत्या ठिकाणी बघा यंत्राद्वारे पाहतो. तर बघा जे की क्रमांक अ बघा होका यंत्र बघा, जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात बघा तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके. असू द्या. लक्षामध्ये काय करा, नोट करत चला बघा. ओके. नोट करत चला. 6वा बघा. तर 1 एप्रिल 2023 रोजी शनिवार आहे. तर 1 एप्रिल 2024 रोजी कोणता वार असेल बघा. अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला बहुतेक जास्तीत जास्त जणांचं डोकं फिरतं. आणि या प्रकारचा प्रश्न बघा तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी सोडवूनच टाकतात. परंतु बघा हा प्रश्न इतका सोपा आहे की नाही, सोडवायला गेलं तर 5ही सेकंद बघा हा प्रश्न या ठिकाणी सोडवायला आपल्याला लागत नाही. म्हणून काय करा, बहुतेक बघा अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत बघा मित्रांनो कॅलेंडरचे तुम्ही बघा या ठिकाणी सोडू नका. जर तुम्ही फक्त आणि फक्त सोडवण्याचा प्रयत्न केला एकदम कमी वेळामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर काढते. ओके. काय केले बघा, 1 एप्रिल 2023 रोजी शनिवार होता. ओके.
तर शनिवार तर 2024 1 एप्रिल 2024 रोजीच कोणता वार असेल. ओके, तर बघा जर वर्ष बघा या ठिकाणी जर वर्षाच्या मागे येणारं एका लागोपाठचं जर वर्ष ठिकाणी सामान्य वर्ष असेल तर फक्त आणि फक्त एक वार समोर जाईल शनिवारच्या. ओके, तर परंतु बघा या ठिकाणी जे 2024 वर्ष बघा या ठिकाणी सामान्य वर्ष नाही, हे लीप वर्ष आहे बघा, लीप वर्ष. म्हणून काय करा, फक्त आणि फक्त बघा या शनिवार या वारामध्ये 2 वार प्लस करा. ओके, 2 वार प्लस जर आपण केलं या ठिकाणी तर कोणतं, रविवार आणि सोमवार. ओके, जे की बघा आपला क्रमांक ब या ठिकाणी बघा सोमवार आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, समजा हा 2 हा. ओके बघा 1 एप्रिल 2021 रोजी जर समजा सोमवार असेल. ओके, तर 2000 हा तर 1 एप्रिल 2022 रोजी कोणता वार असेल तर बघा या ठिकाणी 2022 रोजी मित्रांनो ॲब्सोल्युटली बघा या ठिकाणी रविवार असेल. ओके, ॲब्सोल्युटली बघा या ठिकाणी रविवार. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी 2022 जो हा बघा या ठिकाणी वर्ष आहे मित्रांनो, हा लीप वर्ष नाही. या ठिकाणी आपलं आन्सर 2 वार समोर जाण्याचं कारण काय, तर लीप वर्ष आलं की आपल्याला बघा 2 वार समोर या ठिकाणी जावं लागतं. म्हणून बघा या ठिकाणी आपला प्रश्न जे की राईट आन्सर क्रमांक ब जे की सोमवार असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, शेवटचा प्रश्न बघा याचं देखील आन्सर सांगतो. तर एका कार्यक्रमामध्ये बघा 20 व्यक्तींनी प्रत्येकांशी एकदाच हस्तांदोलन केले तर हस्ता एकूण बघा या ठिकाणी किती हस्तांदोलने होतील बघा, या प्रकारचा आपला प्रश्न विचारलाय. तर बघा मित्रांनो या प्रकारचा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, काही करायचं नाही, मी जे सांगतो फक्त ते करा. ओके, सरळ सरळ हे 20 घ्या मित्रांनो, एकूण किती व्यक्ती आहेत 20 घ्या, 20 आहेत मित्रांनो. सरळ या 20 मध्ये बघा या 20 मधून 1 मायनस करा. 20 मधून जर 1 मायनस केलं उरले किती 19. छेदामध्ये 2 घ्या, 2 घेण्याचं कारण वरी 2 संख्यांचा गुणाकार केला. सरळ आता बे 10 मित्रांनो झाले किती 20. ओके, बे 10 20 म्हणजे किती आता 19 10 मित्रांनो जर आपण केलं झाले किती 19 10 190 बघा, जे की क्रमांक ब बघा 190 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं. ओके बघा तुम्हाला बघा तर हे होते मित्रांनो आपले आजचे जे की या ठिकाणी महत्त्वाचे मित्रांनो एकूण बघा 7 प्रश्न संच मित्रांनो, जे की बघा या ठिकाणी महानगरपालिकेच्या मित्रांनो बघा झालेल्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न होते या अगोदर झालेल्या पेपरमध्ये. मित्रांनो बघा जर तुम्हाला हा आपला आजचा भाग आवडला असेल लाईक करा. तुमच्या जे कोणी बघा आपल्या या परीक्षेची तयारी करणारे मित्र मैत्रिणी विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत बघा आपला बघा संपूर्ण जो भाग आहे बघा अवश्य शेअर करा. आणि अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. आणि 2000+ हा जर आपला महाडोकळा खरेदी केला नसेल नक्की खरेदी करून घ्या. बघा हा जर खरेदी केला तुम्हाला बघा अगोदरच्या पुस्तकातून GKGS आणि करंट अफेअर्स बघा वाचवायची गरज काही पडणार नाही बघा, असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघा लिहूनच येतो. ओके, आपल्या मित्रांनो महाडोकळाच्या बाहेरचा GKGS आणि करंट अफेअर्स बघा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळणार नाही. म्हणून नक्की बघा हा जो आपला महाडोकळा बघा तुम्ही या ठिकाणी अवश्य बाय करा. ओके, बाय करण्यासाठी या नंबरवर बघा 99 रुपये पे करून स्क्रीनशॉट पाठवून टाका. ओके, तर बघा सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.